12 पाहिजे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघा आता किती स्कोअर झालेला आहे, 183 आणि मला वाटतं चार चेंडू राहिलेले आहेत. त्यामुळे आपला जो काही अंदाज होता की 180च्या पुढे जाणार, 190पर्यंत जाणार, तसं आता दिसतंय. सगळा जल्लोष आहे. विराट कोहली आता नॉट आऊट 83 आहे. मला वाटतं मागच्या मॅचमध्ये तो नॉट आऊट 81 होता आणि आता 83वर आहे. नक्कीच एकूण असं दिसतंय आत्ता की भारताची बाजू भक्कम आहे. भारताची बाजू भक्कम 184 आता झालेले आहेत. त्यामुळे आणखी अरे हा रवी आहे ना इथे. रवी एक सेकंद. रवी कुठे सापडला, कुठे गेला होतास तू? बर रवी आमचा इनचा एकदम असा झुंजार समन्वयक आहे. रवी मला सांगा, आता जी मॅच आणि जे चित्र दिसतंय काय वाटतंय? मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक श्वास रोखून बघण्याचा एक क्षण असतो. श्वास रोखतो कारण ते श्वासापेक्षा पण महत्त्व त्या गोष्टीला असतं. मला असं वाटतं आज पूर्ण इंडियाची तशी परिस्थिती आहे की सगळेजण श्वास रोखून हा सामना बघतायत, एन्जॉय करतायत आणि खरोखर 100% या सगळ्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत, विशेष आहेत, पॉझिटिव्ह एनर्जी ती इंडियाच्या टीमला मिळेल आणि इंडिया वर्ल्ड कप धोनीच्या कर्णधारात इंडिया दुसऱ्यांदा वर्ल्ड कप नक्की जिंकेल. क्या बात है, क्या बात है. 187 काय वाटतं? सर मला तरी वाटतं की इंडिया कन्फर्म जिंकणार आहे ही मॅच. आणि फक्त आता वेळ आहे ती वेस्ट इंडिज ही जी टीम खेळणार आहे त्यांच्यामध्ये, कारण का गेल हा जो आहे हा खूप बेस्ट कंटेंडर आहे त्यांच्या टीम मधला. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. इंडिया एक मला सांगा गेल हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे जर गेल पुढे आला 191. पण एक मला सांगा, मगाशी हा असं म्हणाला की गेल जर चांगलं खेळला तर तो हे आव्हान पेलू शकतो आणि त्याहून चांगले रन वेस्ट इंडिज करू शकते असं वाटतं. एक गोष्ट ही लक्षात ठेवायला पाहिजे की हा खूप मोठा सामना आहे. भले आपल्या रन ह्या 190च्या पुढे आपण क्रॉस करू तरी सुद्धा वेस्ट इंडिजकडे असे काही खेळाडू आहेत की हा स्कोअर ते व्यवस्थित गाठू शकतात. म्हणजे गेल सारखा खेळाडू चालला तर तो 20 बॉलमध्ये 50 वगैरे करतो आणि 50मध्ये तो 100 करू शकतो. त्याच्यामुळे हा मॅच मला असं नाही वाटत की हा खूप इझी आहे. पण तरीसुद्धा तसा स्कोअर पाहिला तर हा रिस्पेक्टेड स्कोअर आहे. म्हणजे भारतानं या स्कोअरवर जर खेळायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की हा सामना चांगला होईल. त्याच्यात एक दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की जिंकण्या किंवा हरण्यापेक्षाही मला असं वाटतं की हा मॅच खूप चांगला होईल. आणि वेस्ट इंडिजनं तेवढा प्रयत्न जर झाला त्यांच्याकडनं की हा मॅच खूप चांगला झाला पाहिजे आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत हा मॅच गेला पाहिजे तर हा सेमीफायनलचा मॅच वाटेल. आणि वेस्ट इंडिजला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेस्ट इंडिजला याच्याकडं म्हणजे ह्या पूर्ण टीम्समध्ये विश्वविजेते पदाची दावेदार टीम असं मानलं जातं. त्याच्यामुळे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे वेस्ट इंडिजला कमी नाही लेखून चालणार. बरोबर, वेस्ट इंडिजला कमी लेखून चालणार नाही. आता बऱ्यापैकी, अरे सेल्फी काय, मी पण येतो ना. आता बऱ्यापैकी एकूण जे दिसतं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये की ही मॅच अतिशय महत्त्वाची आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये 192 आता आपला स्कोअर झालेला आहे. पण माणिक मुंडे ज्याप्रमाणे म्हणतायत त्याप्रमाणे याच्यात वेस्ट इंडिजला कमी लेखून चालणार नाही. आणि त्यांनी फार वेगळी भूमिका मांडलेली आहे. माणिक मुंडेंच्या नेहमीच्या शैलीमध्ये त्यांनी फार व्यापक भूमिका मांडली आहे. ते असं म्हणतात की कोण जिंकेल कोण हरेल यापेक्षा ही मॅच फार महत्त्वाची असेल, ही मॅच रोमहर्षक असेल असं वाटतं.